नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। कधी कधी अंगावर सूज ही येत असते। कधी ती एका अवयवापुरती मर्यादित असते तर कधी सर्वांगावर अशी येत असते। कधी ही सूज एखाद्या आजाराच्या लक्षण स्वरूप येते तर कधी ही सूज एक वेगळा आजार देखील असू शकतो। तर आज आपण अंगावरील सूज याविषयी संपूर्ण माहिती बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता। आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। तर सूज म्हणजे काय हे सर्वप्रथम बघूया। शरीराचा जो नैसर्गिक आकार आहे तो बदलून त्याचा आकार बदलणे, त्यावर फुगवटा, उंची अशी निर्माण होणे आणि त्यामध्ये काहीतरी भरलेले आहे असे वाटणे म्हणजे सूज। सूज येणे हे लक्षण स्वरूपात देखील असू शकते, म्हणजे एखाद्या विशिष्ट आजाराच्या लक्षण स्वरूपात सूज देखील असू शकते, किंवा अंगावरील सूज हा एक वेगळा आजार देखील असू शकतो। मग ही लक्षण स्वरूपात आहे की वेगळ्या आजाराच्या स्वरूपात आहे हे कसे ओळखायचे हे बघूया। सूज ही एकाच अंगावर आहे आणि ती पसरत देखील नाही आहे, त्यावेळेला ती एखाद्या विशिष्ट आजाराच्या लक्षण स्वरूपात आहे असे समजावे। जसे की जर आपल्या पायावर सूज येत असेल तर हृदयासंबंधी आजार आहे हे एक आपल्याला लक्षात येते। त्याचे निदान डॉक्टरांकडूनच करून घ्यावे। अशा प्रकारचे जर लक्षण आपल्याला दिसत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला जावे। सूज जर पसरत जाणारी असेल, वाढत जाणारी असेल तर त्याला आजाराच्या स्वरूपात घ्यावे। याचे निदान, याची ट्रीटमेंट देखील डॉक्टरांच्याच मार्फत व्हायला हवी। परंतु केवळ दोन सूज यामधला फरक काय असू शकतो हे समजण्यासाठी मी इथे लक्षणं वर्णन केलेली आहे। सूजेबरोबर इतर लक्षणे देखील उत्पन्न होत असतात। ती कोणती आहे ही बघूया। जिथे जिथे सूज असते तेथील स्पर्श हा उष्ण असा लागत असतो आणि तिथे व्यक्तीला आग देखील होत असते। ज्या ठिकाणी सूज आहे त्या अवयवाला जडपणा आलेला असतो आणि तेथील आजूबाजूच्या शिरा देखील फुगलेल्या हिरव्या रंगाच्या आपल्याला दिसतात। त्वचेचा रंग देखील लालसर होतो। त्या ठिकाणी वेदना आणि ठणका देखील उत्पन्न होत असतात। सर्वांगामध्ये जर सूज असेल तर सर्व शरीर हे जड वाटते आणि सगळ्या शरीराला रोमहर्ष म्हणजे काटे हे येत असतात। सर्व शरीर जड वाटायला लागते। कधी कधी सूज असलेल्या ठिकाणी स्पर्श देखील व्यक्तीला जाणवत नाही। अंगात ताप असणे, खूप जास्त प्रमाणात तहान लागणे, भूक न लागणे, मलप्रवृत्ती पातळ होणे, तोंडाला चव नसणे, डोळे लाल होणे, कधी कधी उलटी देखील होणे, या लक्षणांपैकी काही लक्षणे हे यामध्ये असू शकतात। काही सूज रात्री वाढतात आणि दिवसभराच्या हालचालीने कमी झालेले आढळतात, परंतु काही सुजेच्या प्रकारामध्ये दिवसभराच्या हालचालीने ती वाढलेली असते आणि रात्रीला ती कमी झालेली आढळते। अशा प्रकारे सुजेबरोबर इतर लक्षणे देखील असतात। याकडे जर आपले लक्ष असेल तर आपण डॉक्टरांना व्यवस्थित प्रकारे समजावून सांगू शकतो। सूज येण्याचे देखील दोन प्रकार आहेत। एक तर बाह्यतः आपल्याला काही मार लागला, ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला बाहेरून येणारी सूज किंवा बाह्य कारणाने येणारी सूज आहे। आणि काही वेळेला शरीर अंतर्गत काही बिघाड होतात की त्यामुळे आपल्या शरीरावर काही विशिष्ट अवयवांवर सूज ही आलेली आढळते। आता बघूया की कोणत्या आजारांमध्ये लक्षण स्वरूपात ही सूज येत असते। रक्तातील प्रोटीन सिंथेसिस जर योग्य प्रकारे झाले नाही तर आपल्या अंगावर सूज ही येऊ शकते। शरीरातील रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर जरी वाढले तरी अंगावर सूज आलेली आढळते। किडनीच्या आजारांमध्ये देखील लक्षण स्वरूपात सूज ही येत असते। रक्तामध्ये काही घटक असतात, त्या घटकांपैकी काहींचे प्रमाण जर बिघडले तरी देखील अंगावर सूज ही आलेली आढळते। हृदयाच्या विविध आजारांमध्ये देखील सूज येते।
शरीराच्या ज्या पेशी आहे किंवा टिश्यू सेल्स आहे यामध्ये जर काही पदार्थ साठून राहिले तरी देखील अंगावर सूज आलेली आढळते. ॲनेमियामध्ये म्हणजे जेव्हा हिमोग्लोबिनची कमतरता शरीरामध्ये होते त्यावेळेला देखील शरीरावर सूज आलेली आढळते. काही पोषक तत्वांचा अभाव जर शरीराला जाणवला तरी देखील अंगावर सूज येत असते. तर अशा प्रकारे विविध आजारांमध्ये लक्षण स्वरूपात ही सूज आलेली असते. जर आपले याकडे लक्ष असेल तर आपण त्वरित डॉक्टरांकडे जाऊ आणि डॉक्टर आपल्याला विविध तपासण्या करण्यास सांगतात. त्यावरून त्यांना निदान करायला सोपे जाते. सूज कोणत्या कारणाने आली त्यावरून त्याची ट्रीटमेंट ही डॉक्टर्स ठरवत असतात. त्यामुळे यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय मात्र करू नये. थोड्या प्रमाणात पायावर सूज असेल, मार लागल्यामुळे, पाय मुरगळल्यामुळे जर सूज आलेली असेल थोड्या प्रमाणात आपण घरगुती उपाय हे करू शकतो, ज्यामध्ये आपण गरम पाण्याची पिशवी किंवा काही लेप हे त्यावर लावू शकतो. परंतु सूज कोणत्या कारणाने आलेली आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच सूज आलेली असताना त्या ठिकाणी कोणत्याही तेलाने किंवा कोणत्याही क्रीमने मालिश करण्याचे टाळावे. यामुळे अधिक प्रमाणात सूज ही वाढू शकते. आता बघूया की अंगावर सूज आलेली असताना आपला आहार कसा असावा किंवा त्यामध्ये आपण काय पदार्थ खावे आणि काय टाळावे याविषयी बघूया. सर्वांगावर जेव्हा सूज आलेली असते त्यावेळेला आयुर्वेदशास्त्रामध्ये पाणी पिण्यास वर्ज्य सांगितलेले आहे. त्याऐवजी व्यक्तीला दुग्ध आहार म्हणजे केवळ दूध पिण्यास देण्यास सांगितलेले आहे. आणि सूज कमी झाल्यावर पचायला हलका आणि गरम असा आहार देण्यास सांगितलेला आहे. आहार देखील अल्प प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात देण्यास सांगितलेला आहे. आहारामध्ये साठेसाळीचे तांदूळ, मूग डाळ, यव यापासून बनलेले अन्नपदार्थ रुग्णास द्यावे. भाज्यांमध्ये शेवगा, पडवळ, मुळा या प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा किंवा फळभाज्यांचा समावेश असावा. नॉनव्हेजमध्ये केवळ चिकन हे व्यक्तीला चालू शकते आणि तेही केवळ चिकन सूपच्या स्वरूपात द्यावे, जेणेकरून त्याला पचायला हलके जाईल. अंगावर सूज असल्यास काय खाऊ नये हे बघूया. कोणत्याही प्रकारचे मीठ खाणे सूज असल्यावर टाळावे. सूज असल्यावर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाऊ नये, जसे की फिश आहे किंवा खेकडा आहे. हे नॉनव्हेजचे पदार्थ सूज असल्यावर खाऊ नये. पचायला जड अन्न, मद्यपान करणे व्यक्तीने टाळावे. खारट पदार्थ, दही हे देखील व्यक्तीने खाऊ नये. यामुळे जास्त प्रमाणात सूज ही वाढू शकते. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ असलेले अन्नपदार्थ घेण्याचे व्यक्तीने टाळावे. पोट भरलेले असताना वारंवार खाणे हे देखील व्यक्तीने टाळावे. पहिले अन्न पचल्यानंतरच दुसरे अन्नपदार्थ घ्यावे आणि तेही कमी प्रमाणात गरम आणि पचायला हलका असाच आहार व्यक्तीने घ्यायला हवा. तर अशा प्रकारे सूज अंगावर येत असल्यास ते लक्षण स्वरूपात आहे की वेगळ्या आजाराच्या स्वरूपात आहे हे आपल्याला समजते आणि त्यावरून आपण काय आहार घ्यावा आणि कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा हे आपल्या लक्षात येते. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.